काही तिकडच्या शाळेवर होतो ते मुलं तुमच्या इतका आवाज नव्हता त्यांचा. तुमचा आवाज मला खूपच स्ट्रॉंग वाटला. शक्तिमान. आणि त्यात एकही असं नाही की कागद उचलत नाही, सगळे कागद कागद करून उचलतात. वा बघा, माझं नाव हरिभाऊ हुगले. तिसरी चौथीची मुलं कुणीकडे आहे? हा बर, तिसरी चौथी. हा समजलं आता. माझं नाव हरिभाऊ हुगले, म्हणजे पेरले तिथं हुगले. काही शेतकरी मुले आहे ना तर शेतकरी. आपण काय करतो, पेरलं, बाजरी पेरली, गहू पेरला, ज्वारी पेरली, बरोबर. तसं माझं नाव हुगले, म्हणजे पेरले तिथं हुगले. बरोबर आहे. ऐका, मी जास्त वेळ नाही घेणार, सरांनीच वेळ जास्त नाही दिला, फक्त अर्धा तास किंवा 20 मिनिटच घेणार आहे. बरोबर. मी तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे, पण चतुर शेतकरी. मी जेव्हा लहान होतो तिसरी चौथीला, त्यावेळेला एक धडा होता, चतुर शेतकरी. त्या शेतकऱ्याला देवाला फसवलं, त्या शेतकऱ्याला देवाला फसवलं. म्हणजे शेतकरी किती श्रेष्ठ आहे, देवाला सुद्धा फसवू शकतो. मी चौथीला बोलवलं तर तिसरीला की चौथीला त्यावेळेला धडा होता, चतुर शेतकरी. तसं मी चतुर शेतकरी, कारण आज मी का म्हणतो माहितीये की माझी शेती, घर, अंगण, परिसर, जशी तुमची शाळा स्वच्छ आहे तशी माझी शेती पाहायला अगदी बाहेरच्या जिल्ह्यांमधून, तालुक्यांमधून काही शेतकरी, खूप लोक माझी शेती पाहायला येतात. इतकी शेती स्वच्छ आणि चांगली नफ्याची असू कशी शक्य आहे. अशी माझं गाईंचं मत आहे. खूप लांबून लोक मोबाईलवर सर्च करतात, ज्ञानमुक्त डेअरी फार्म. तुम्हाला गुगल माहिती आहे ना, तर मोबाईल तुम्हाला माहिती आहे. मग ज्ञानमुक्त डेअरी फार्म गुगलवर सर्च करतात आणि ते गाईंचा मोठा पाहायला येतात. माझी घर, शेती, अंगण, तुमचं शाळा स्वच्छ आहे तसं स्वच्छ आहे. तिथूनच माझ्या कामाला सुरुवात झाली. अगदी लहानपणापासूनच मी गाडगे महाराजांनाच एक देव मानलं आणि त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम खूप अगदी संपूर्ण आयुष्यभरापासून माझी एक संकल्पना होती, विचार होता, पण कोणत्याही गोष्टीला वेळ नव्हती. पण आता मुलांचे लग्न झाले, नातवंड झाले, सुना झाल्या आणि सर तुमच्या सगळ्यांपेक्षा मी श्रीमंत आहे असं की माझा नातू 7वीला आहे. आता मुलांच्या लग्न 30-35 वयापर्यंत मुलांच्या लग्न होत नाही, पण माझा नातू 10वीला आहे. 10वीला माझा नातू 10वीला आहे. म्हणजे त्यामुळे मी आता सगळ्या घरच्या बाजूमधून निवृत्त आहे. आणि साधारण 5 वर्षापासून मी असं ठरवलं की आता सामाजिक काम करायचं. मग कोणतं काम करायचं, बाकीचे काम करायला माझं ऐका जास्त शिक्षण नव्हतं, पण मी काय केलं, फार सोपं काम केलं. गाडी आहे माझ्याकडे, तुम्ही बघितली आहे. परत सगळ्यांनी गेल्यानंतर माझ्या गाडीवर नाव आहे. काय नाव आहे, खूप विचित्र आहे, तुम्हाला काहीतरी प्रश्न पडालच. माझी गाडी घेतली, झाडू, खराटा, कपडे गाडीला घेतले आणि गेलो. काय करतोय मी, कोणत्याही गावात जायचं, कोणत्याही गावात जायचं. त्या गावात गेलं की मारुती मंदिर असतं, ग्रामपंचायत असते, तलाठी कार्यालय असतं किंवा पोलीस स्टेशन असतं. आणि गावात असे बसण्याचे कट्टे असतात, दांडे असतात, तिथे खूप कचरा असतो. मग त्या ठिकाणी जायचं, गाडी लावायची, गाडीला बोर्ड आहे ते बोर्ड लावायचं आणि आपलं काम सुरू करायचं. मग कुणी येतं, आता तरी जरा शिक्षक म्हणले जरा बरे कपडे घाला, नाही तर इतके चांगले कपडे नाही घालत मी, खूप ठिकाणचे कपडे. लोक 100 फुटावरून पाहतात, ते काय विचार करतात, कोणतरी असं डोक्यात फरक झाला असं चला तिकडून, असे विचार करणारे तिकडून जातात. कधी कधी काय होतं, दोघं तिघे जर असले तिथं जाऊन बस भेटतात, अरे अर्धा तास झाला हा माणूस साफसफाई करतोय, गाडी चांगली आहे, पोस्टर लावलेले, त्याच्यावर फोन नंबर आहे. मग याचा अर्थ हा माणूस काय डोक्यात फरक नाहीये, येणार नाहीये. आपण जरा जवळ जाऊन बघू, लोक जवळ येतात, प्रश्न विचारतात आणि 1-2 प्रश्न विचारले की मग लोकांना कळतं नाही कळतं हा माणूस आपल्यापेक्षाही छत्र आहे. त्यांना जर सांगितलं की अकोला तालुका नाही, अकोला का, म्हणजे आपला अकोला आहे, जिल्हा आहे, बरोबर. 34 मुलं आहेत नाही का. हा असं करत करत माझं गाव, शेजारचं गाव, तालुका, जिल्हा करत 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 आपण काय म्हणतो, महाराष्ट्र
दर्शन करायचं. महाराष्ट्र दर्शन, तसं मी महाराष्ट्र दर्शन केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे माहिती आहे? 34 मुलं कोण सांगाल? 34 मुलं जिल्हे किती आहे? जिल्हे किती? 36. अरे वा. बर, आता तालुके सांगता येईल का कोणाला? तालुके आपल्या महाराष्ट्रातले नाही. बर, पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत? पुणे जिल्ह्यात किती? 14. आमच्या नगर जिल्ह्यात 16 तालुके. 36 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा नगर जिल्हा आहे. क्षेत्रफळाने आणि तालुके 16 आहे. मग हे महाराष्ट्रातले 36 जिल्हे मी फिरून आलो. किती? 36 जिल्हे. बरोबर. असाच गडचिरोली एक जिल्हा आहे. कोणता? गडचिरोली. तिथं बाबा आमट्यांचं हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प, तिथं 3 मुक्काम केले. मग असं करता करता असा माझा प्रवास चालू आहे. मग असं या प्रवासामध्ये साधारण आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात 358 तालुके. त्या 10वी 11वीच्या मुलांना सुद्धा सांगता येत असं महाराष्ट्रातले तालुके. म्हणजे मला वाटतं ही सुद्धा एक शिक्षणाची जनरल नॉलेजची बाज मुलांनी एक ध्यानात ठेवलं पाहिजे. तुम्ही तर लहान मुलं आहेत. मग 358 तालुक्यातले जवळजवळ 90 तालुके मी फिरलो. किती? 90 तालुके. आणि साधारण 28,200 ग्रामपंचायत आपल्या महाराष्ट्रातले. त्यातल्या जवळजवळ 1300 ते 1400 ग्रामपंचायत माझ्या झाल्या. पण एका गावात 1 किंवा 2 मुक्काम असं माझं काम चाललंय. आता ऐका, एकूण तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मी. आपल्याला फक्त 20 मिनिटं घ्यायचे. बरोबर. आता इथं 4थीच्या मुली आहेत. 3री आणि 4थीच्या मुलींना हा प्रश्न विचारणार आहे. बरोबर का? नीट ऐका. हा प्रश्न मुलांसाठी नाहीये, फक्त 3रीच्या आणि 4थीच्या मुली. तुम्हाला शाळेचे किती ड्रेस आहे? का 2? शाळेचे 2 ड्रेस. आणि आता 10 ड्रेस किती मुलींना आहे? त्यांनीच परत करायचा. 10 ड्रेस 3री 4थीच्या मुली म्हणजे हे 2 आणि आणखीन 8 म्हणजे 10 ड्रेस किती मुलींना आहे? त्यांनी परत करा बरं. 10 ड्रेस 3री 4थीच्या मुली, 3री आणि 4थीच्या मुली 10 ड्रेस किती मुलींना आहे? 10 ड्रेस आहेत. 10 5 आहे फक्त. बरं, खाली 10 ड्रेस किती मुलींना आहे? मुली 10 ड्रेस म्हणजे 10 कपडे. 10 कपडे 10 वेळा घालता येतील असे. तुम्हाला शाळेचे 2 ड्रेस आहे ना, हे 2 धरायचे आणि आणखी 8 म्हणजे 10. किती मुलींना आहे? परत करा. अशी परिस्थिती नाही. तुला असतील ना? नाही तुला पण नाही. तुला आहे ना? असणार. करा ना. जास्तीत जास्त हात असा वळत नाही, असं वळत करायचा हात. 10 ड्रेस 10. नीट ऐका. 10 आहे. बरं 15 आहेत का? 15 तेव्हा त्या मुलीला 15 ड्रेस आहे. अरे वा वा वा. उभी राहा बरं. उभी राहा. किती? 15. 20 आहेत का? नाही, 15 आहे. वा. काय नाव तुझं? नाव सांग. बर. हा बघा, मग मला सांगण्याचा हेतू काय आहे की सर सगळे ते शाळेत गेले होते. त्या जवळजवळ 10-12 मुलींनी सांगितलं आमचा आकडा 32 पर्यंत गेला. 20-25 म्हणजे बघा, गाडगे महाराजांची ही शिक्षण की अनावश्यक वस्तू टाळा. मग काही मुलींनी सांगितलं सर आम्हाला 30 ड्रेस आहे. किती? 30. महिन्याचे 30 दिवस. मग 30 ड्रेस घेणं कमीत कमी एक ड्रेसची किंमत 500 रुपयाची सहज असेल. बरोबर. पण सर्वसाधारण घरातल्या आई वडिलांना जर 30 ड्रेस घेणं योग्य आहे का? नाही. मग मला काय वाटतं, शाळेचे 2 ड्रेस आणि आणखी 5 झालं तर 5. आठवड्याचे 7 दिवस. 7 दिवसाचे 7 ड्रेस असले भरपूर झाले. बरोबर. मग ही शिक्षण होती गाडगे महाराजांची की अनावश्यक वस्तूंना हाता द्यायचा.
पैशाची बचत करायची, कर्ज घ्यायचं नाही. आणि म्हणूनच आपण सर्वसामान्य माणूस काय म्हणतो, शेती परवडत नाही. शेती परवडण्यामागचे असे 100 कारण आहेत. बरोबर. जीवन खूप सोपं आहे. ऐका, चांगलं आहे. आता मुलांना ड्रेस कमी आहे, मुलांना कपडे कमी असतात. आता मुलांना एक प्रश्न विचारू का, 3री 4थीच्या मुलं, फक्त 4थीच्या मुलं, चला फक्त 4थीच्या मुलं आहे ना, 4थीच्या मुलांमध्ये स्वतःचे कामं सकाळी उठल्यावर, आता थंडीचे दिवस आहे तर आंघोळ करतो आपण. 4थीचे मुलं तेव्हा टावेल घ्यायची, पेन घ्यायची, पाणी घ्यायचं, साबण घ्यायचा. हे 4थीचे मुलं कोण काम करतं बरं? स्वतः परत करायचा. असा उद्या सर सकाळी पाहिले